नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये स्वागत. आज आपल्यासमोर आहे 25 नोव्हेंबर 2025चा फायनान्शियल एक्सप्रेस. आणि खरं सांगायचं तर एक मोठा प्रश्न उभा राहतोय की भारतीय अर्थव्यवस्था नक्की कुठे चालली आहे. अगदी तेच. म्हणजे एकीकडे देशांतर्गत इंजिनमध्ये इतका जोर आहे की ते जागतिक मंदीचा जो ब्रेक आहे तो निकामी करू शकेल का? आणि हाच प्रश्न म्हणजे आजच्या पूर्ण पेपरचा गाभा आहे असं मला वाटतं. प्रत्येक बातमी, प्रत्येक विश्लेषण ह्याच एका प्रश्नाभोवती फिरताना दिसतंय. हो ना. एकीकडे देशात सणासुदीमुळे आणि वाढत्या मागणीमुळे उत्साह दिसतोय, तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोपमधनं येणारे थंड वारे आपल्यालाही गारठून टाकतील की काय, अशी एक भीती आहे. बरोबर. एक प्रकारचं संतुलन साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर आजच्या चर्चेत आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. गुंतवणूकदार आणि अर्थातच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी यातले महत्त्वाचे धागेदोरे सोपे करून सांगण्याचा आपला प्रयत्न असेल. हो. चला तर मग सुरुवात करूया अर्थव्यवस्थेच्या मोठ्या चित्रापासनं. मुख्य बातमीत सांगते की आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. हे तर आपल्या मूळ प्रश्नाला छेद देणारं वाटते. हो, वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण यात एक गंमत आहे. वेग मंदावणार हे खरं, पण का? लेखात ना त्यांनी 3 मुख्य घटकांवर बोट ठेवलंय. अच्छा, कोणती 3? पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेने वाढवलेले व्याजदर. महागाई रोखण्यासाठी. बरोबर. ते गरजेचं होतं. पण त्याचा परिणाम काय झाला? कर्ज महाग झालं. त्यामुळे गुंतवणुकीचा वेग थोडा मंदावतो. आणि दुसरं कारण? दुसरं म्हणजे जागतिक मागणी. म्हणजे आपले जे एक्सपोर्ट्स आहेत ना, IT आणि टेक्स्टाईल सारखे. अगदी तिथे थेट फटका बसतोय. आणि तिसरं कारण म्हणजे काही मोठ्या अर्थव्यवस्थांमधली जी अस्थिरता आहे तिचा परिणाम एकंदरीतच जागतिक व्यापारावर होतोय. म्हणजे एका बाजूला महागाई रोखायची आहे आणि दुसऱ्या बाजूला विकासाचा वेगही कायम ठेवायचा आहे. अगदी ही तारेवरची कसरत आहे. बरोबर. UPSC MPSCच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही रिझर्व्ह बँकेची पतधोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आणि सरकारची वित्तीय धोरण फिस्कल पॉलिसी यांच्यातली जुगलबंदी आहे, नाही का? अगदी बरोबर शब्द वापरला, जुगलबंदी. असं समजा की अर्थव्यवस्था एक गाडी आहे. RBI व्याजदराचा ब्रेक दाबून वेग कमी जास्त करते, जेणेकरून गाडी नियंत्रणाबाहेर जाणार नाही. हे झालं पतधोरण. हो. आणि सरकार ॲक्सेलरेटर दाबून म्हणजे पायाभूत सुविधांवर खर्च वाढवून गाडीला गती देते. हे झालं वित्तीय धोरण. ओके. आता गाडी खड्ड्यात न घालता पुढे न्यायची असेल तर या दोघांमध्ये ताळमेळ असणं अत्यंत गरजेचं आहे. GS पेपर 3 मध्ये इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग या टॉपिकसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. मग हा ताळमेळ साधण्यासाठी सरकार किंवा RBI पुढे काय करू शकतं याबद्दल पेपरमध्ये काही लिहिलंय का? कारण नुसती गाडी हळू चालून तर नाही चालणार. नक्कीच. लेखात असं सुचवलं आहे की सरकार पायाभूत सुविधांवरचा जो खर्च आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग तो कमी होऊ देणार नाही. अच्छा. कारण जेव्हा सरकार मोठे रस्ते, पूल किंवा पोर्ट्सचे प्रकल्प हाती घेते तेव्हा सिमेंट, स्टीलसारख्या अनेक उद्योगांना मागणी येते आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार पण निर्माण होतो. म्हणजे हे देशांतर्गत इंजिनला धक्का देण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. आणि त्याचवेळी RBI कदाचित पुढील पतधोरण बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्याचा विचार करू शकते. म्हणजे ब्रेकवरून पाय थोडा हलका करून ॲक्सेलरेटरला काम करू देण्याची संधी दिली जाईल. ठीक आहे. आता हे जे अर्थव्यवस्थेचं मोठं चित्र तुम्ही सांगितलं की व्याजदर वाढतायत आणि जागतिक मागणी घटतीये, याचा थेट परिणाम तर शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांच्या खिशावर होत असणार. बाजाराने या बातमीवर कशी प्रतिक्रिया दिली आहे? हो, आणि बाजारांनी यावर खूप हुशारीने प्रतिक्रिया दिली असं मला वाटतं. म्हणजे बाजारात सरसकट तेजी किंवा मंदी नाहीये बरं का. त्याऐवजी एक प्रकारची विभागणी दिसतीये. माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT आणि इतर निर्यात आधारित कंपन्यांचे शेअर्स दबावाखाली आहेत. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या कंपन्यांची कमाई डॉलरमध्ये आहे त्यांच्या परदेशी ग्राहकांनी हात आखडता घेतलाय. त्यामुळे या कंपन्यांच्या भविष्यातील कमाईबद्दल गुंतवणूकदार थोडे साशंक आहेत. आणि याच्या दुसऱ्या बाजूला काय चित्र आहे? दुसऱ्या बाजूला आहेत देशांतर्गत बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या कंपन्या म्हणजे FMCG, साबण, टूथपेस्ट विकणाऱ्या कंपन्या. बरोबर, बँका आणि ऑटो कंपन्या. ह्या कंपन्या तुलनेने चांगली कामगिरी करत आहेत कारण देशातली मागणी अजूनही बऱ्यापैकी टिकून आहे. यालाच गुंतवणुकीच्या भाषेत सेक्टर रोटेशन असं म्हणतात. सेक्टर रोटेशन हे आपण ऐकलंय. म्हणजे पैसा एका सेक्टरमधून दुसऱ्या सेक्टरमध्ये जातो. पण यात काही विशेष गोष्ट आहे का? हो, यात एक खूप महत्वाची गोष्ट लपलेली आहे. साधारणपणे
जेव्हा IT सारख्या हायग्रोथ सेक्टरमधून पैसा बाहेर पडतो तेव्हा तो दुसऱ्या कोणत्या तरी ग्रोथ सेक्टरमध्ये जातो. हो. पण आता तो थेट FMCG सारख्या म्हणजे आपण ज्याला डिफेन्सिव्ह किंवा सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सेक्टरमध्ये जातोय. अच्छा. याचा अर्थ स्पष्ट आहे. गुंतवणूकदार सध्या ग्रोथपेक्षा सेफ्टीला म्हणजे आपला पैसा सुरक्षित ठेवण्याला जास्त महत्त्व देत आहेत. अगदी बरोबर. ही बाजाराच्या मानसिकतेतील एक मोठी शिफ्ट आहे जी येणाऱ्या काळासाठी दिशादर्शक ठरू शकते. तर मग एका सामान्य गुंतवणूकदाराने यातून काय बोध घ्यावा? कुठे गुंतवणूक करावी याबद्दल काही दिशा मिळते का? वृत्तपत्रातील विश्लेषण असं सांगतं की वेट अँड वॉच म्हणजे थांबा आणि पहा हीच सध्याची भूमिका आहे. पण याचा अर्थ हातावर हात धरून बसायचा असा तर नाही? नाही, अजिबात नाही. याचा अर्थ असा आहे की गुंतवणूकदारांनी अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे, म्हणजे ज्यांच्यावर कर्जाचा बोजा कमी आहे. आणि ज्या देशांतर्गत विकासाच्या लाठेवर स्वार होऊ शकतात. अगदी. बाजारात जेव्हा अशी अनिश्चितता असते तेव्हा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स योग्य किमतीत खरेदी करण्याची एक दीर्घकालीन संधी असू शकते. ठीक आहे. आता काही विशिष्ट उद्योग क्षेत्रांबद्दल बोलूया. IT क्षेत्राची स्थिती तर समजली, पण ऑटो क्षेत्राबद्दल मला एक विरोधाभास दिसतोय. कसा? एकीकडे सणासुदीत पेट्रोल डिझेल गाड्यांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाल्याच्या बातम्या आहेत आणि दुसरीकडे सगळेजण इलेक्ट्रिक वाहनांचं म्हणजे EVचं भविष्य असल्याचं बोलतायत. वृत्तपत्रातील विश्लेषण या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालतं? खूप छान मुद्दा मांडलात. हा विरोधाभास नाही तर एका मोठ्या बदलाची म्हणजे ट्रान्झिशनची सुरुवात आहे. ओके. बातमीनुसार सणासुदीची विक्री ही आजची गरज आहे. लोकांकडे पैसा आहे आणि त्यांना वाहन हवंय, त्यामुळे त्यांनी खरेदी केली. पण कंपन्यांचा आणि धोरणकर्त्यांचा विचार उद्याचा आहे, भविष्याचा. हो. त्यांना दिसतंय की पेट्रोल डिझेलवरचं अवलंबित्व कमी करावंच लागेल. त्यामुळे सरकारची फेम सारखी धोरणं आणि वाढती जागरूकता यामुळे जवळपास सर्वच प्रमुख कंपन्या EV उत्पादनात आणि बॅटरी निर्मितीमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. म्हणजे आज पेट्रोल गाड्या विकून आलेला नफा उद्याच्या EV तंत्रज्ञानासाठी वापरला जातोय. अगदी बरोबर. म्हणूनच येत्या काळात या क्षेत्रात मोठी उलथापालथ अपेक्षित आहे. ज्या कंपन्या या बदलाला वेळेत स्वीकारतील त्या टिकतील. आणि ज्या मागे राहतील त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल. बरोबर. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी इथे संधी आणि धोका दोन्ही आहेत. आजच्या अंकात VLS फायनान्स लिमिटेडच्या शेअर बायबॅकची सूचना देखील आहे. एक मिनिट, बायबॅक हा शब्द आपण नेहमी ऐकतो पण मला थोडा गोंधळ होतो. कंपनी स्वतःचे शेअर्स परत का विकत घेईल हे जरा सोपं करून सांगता का? हो, नक्कीच. बायबॅक म्हणजे कंपनी बाजारातून स्वतःचे शेअर्स परत विकत घेते. याची दोन मुख्य कारणं असू शकतात. पहिलं, कंपनीकडे खूप जास्त रोख रक्कम म्हणजे कॅश पडून आहे आणि त्यांना ती व्यवसायात गुंतवण्यासाठी सध्या चांगली संधी दिसत नाहीये. ठीक आहे. आणि दुसरं आणि जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापनाला वाटत असतं की त्यांच्या शेअरची बाजारातील किंमत त्याच्या खऱ्या मूल्यापेक्षा म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा खूप कमी आहे. म्हणजे कंपनी स्वतःच म्हणते की आमचा शेअर स्वस्त आहे, तुम्ही नाही घेतला तर आम्ही घेतो. तुम्ही अगदी अचूक पकडलं. यामुळे काय होतं की बाजारात उपलब्ध असलेल्या शेअर्सची संख्या कमी होते, ज्यामुळे प्रति शेअर कमाई म्हणजे EPS अर्निंग्स पर शेअर वाढायला मदत होते. म्हणजे गुंतवणूकदारांसाठी हे एक सकारात्मक चिन्ह आहे. वरवर पाहता हो. पण हुशार गुंतवणूकदार हेही तपासतात की कंपनी हा बायबॅक करण्यासाठी कर्ज तर घेत नाहीये ना, किंवा तो फक्त शेअरची किंमत तात्पुरती वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न तर नाही ना. अच्छा. हो. त्यामुळे बायबॅकच्या घोषणेसोबतच कंपनीचा कॅश फ्लो आणि ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट पाहणंही महत्त्वाचं ठरतं. समजलं. आता शेवटच्या पण महत्त्वाच्या भागाकडे वळूयात, धोरणात्मक निर्णय. आजच्या अंकात फिनटेक कंपन्यांसाठीच्या नवीन नियमावलीवर एक महत्त्वाचा लेख आहे. हो. आणि हा मुद्दा थेट आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे बरं का. कसा काय? गेल्या काही वर्षांत डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ॲप्सचा वापर प्रचंड वाढला आहे की नाही? हो, नक्कीच. ही एक चांगली गोष्ट आहे, पण यासोबतच काही धोकेही वाढले आहेत. चुकीच्या पद्धतीने व्याज आकारणे, ग्राहकांच्या डेटाचा गैरवापर करणे असे प्रकार समोर आले. त्यामुळे RBIने ग्राहक सुरक्षेसाठी आणि त्यांच्या डेटाच्या गोपनीयतेसाठी म्हणजे डेटा प्रायव्हसीसाठी नवीन आणि अधिक कठोर नियम लागू केले आहेत. हे नियम ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत हे मान्य. पण यामुळे फिनटेक कंपन्यांच्या नाविन्यपूर्णतेला म्हणजे इनोव्हेशनला खीळ बसणार नाही का? अनेकदा जास्त नियम म्हणजे व्यवसायासाठी जास्त अडचणी, यावर लेखात काही म्हटलं आहे का? उत्तम प्रश्न.
हाच तो संतुलन साधण्याचा मुद्दा आहे ज्यावर लेखात भर दिला आहे. आरबीआयचा उद्देश फिनटेक कंपन्यांना संपवणे नाहीये, तर या क्षेत्राला एका शिस्तीच्या चौकटीत आणणे हा आहे. या नियमांमुळे फिनटेक कंपन्यांना त्यांच्या कामकाजात विशेषतः व्याजदर आणि छुपे शुल्क याबद्दल अधिक पारदर्शकता आणावी लागेल. अच्छा. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे नियामक संस्थांची भूमिका म्हणजे रोल ऑफ रेग्युलेटरी बॉडीज या टॉपिकचं उत्तम केस स्टडी आहे. आरबीआय नाविन्य म्हणजे इनोव्हेशन आणि ग्राहक सुरक्षा यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून या क्षेत्राची वाढ शाश्वत म्हणजे सस्टेनेबल पद्धतीने होईल. तर आजच्या फायनान्शियल एक्सप्रेसच्या विश्लेषणातून आपण परत आपल्या मूळ प्रश्नावर येतो. असं दिसतंय की जागतिक वादळाचा धोका नक्कीच आहे, पण भारतीय अर्थव्यवस्थेचं देशांतर्गत इंजिन अजूनही मजबूत आहे. बरोबर. ही एक प्रकारची रस्सीखेच आहे. निर्यात आधारित क्षेत्र जसे की IT दबावाखाली आहेत आणि ते गाडीला मागे खेचत आहेत. तर देशांतर्गत मागणीवर आधारित FMCG, बँकिंग आणि ऑटोसारखी क्षेत्र गाडीला पुढे ढकलतायत. अगदी. आणि कंपन्यासुद्धा या बदलत्या परिस्थितीनुसार आपली रणनीती आखत आहेत. कोणी खर्चात कपात करतंय, तर कोणी EV सारख्या नवीन संधींमध्ये गुंतवणूक करून भविष्याची तयारी करतंय. एकूणच चित्र सावधगिरीचं पण आशादायक वाटतंय. जाता जाता एक प्रश्न मनात येतोय. आज आपण पाहिलं की जागतिक घडामोडींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर किती खोलवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत भविष्यात भारताला एक स्वावलंबी आणि मजबूत आर्थिक शक्ती बनण्यासाठी आयातीवरील अवलंबित्व कमी करून कोणत्या देशांतर्गत क्षेत्रांना सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज आहे? सेमीकंडक्टर, संरक्षण उत्पादन की आणखी काही? यावर नक्की विचार करा.